अशा एक एक कळ्या करून घ्यायच्या. तर साबणाचा गोळा असा यामध्ये टाकून घ्यायचा. नंतर कळ्या जुळवून घ्यायच्या अशा हलक्या हाताने. जवळ आणायच्या. जास्त प्रेस केलं ना तर कळ्या एकमेकांना चिकटतात. खूप कळ्या झाल्या ना नंतर त्यानंतर शेप द्यायचा मोठा. किती कळ्या झाल्यात, खूप झाल्यात. आणि असं व्यवस्थित खालून प्रेस करायचा. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते असं काढून टाकायचं. ज्यांना सुरुवातीला हाताने पारी करता येत नाही त्यांनी काय करायचं, लाटून जरी केला तरी होईल. आणि हे मोदकाचं नाक, मला खरं तर मोदकाचं नाक खूप जाड, असं जास्त जाड असं नाही आणि जास्त पातळ पण नाही. बऱ्याचदा काय होतं, पॅकिंग करताना ते नाक तुटतं. मोदक कुठं पोचवायचे असतात ऑर्डरचे, तर त्यावेळेस ते तुटून जातं. त्यामुळं आता कळ्या बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मिनिमम कळ्या झाल्यात. तर तुम्हाला जशा 15च्या पुढं जशा जमतील तशा तुम्ही करू शकता. तर हा झाला आहे आजचा संकष्टी चतुर्थीचा उकडीचा मोदक. तर तुम्ही पण सुरुवातीला असे मोदक बनवू शकता. त्यानंतर हा असा मोदक, कोणाला बसका मोदक आवडतो, कोणाला उभा मोदक आवडतो, तशाप्रमाणे ज्याप्रमाणे ज्याला जसं आवडेल त्याप्रमाणे करून घेऊ शकता. तर हा उकडीचा मोदक, तर सध्या पुण्यामध्ये रेट काही ठिकाणी 35 आहे, काही ठिकाणी 40 आहे, काही ठिकाणी 30 आहे. तुमच्या जशा तुमची जशी कॉस्ट आहे तर ती तुमची कॉस्ट म्हणजे तुम्हाला जसं प्रोडक्ट ज्याप्रमाणे महाग स्वस्त जसं मिळेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मला आता खरं सांगायचं तर एक नारळ हा 60 रुपयांना पडलेला आहे. तर तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला रेट तुमचे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचा स्वतःचा रेट ठेवायचा आहे, तुमची मेहनत, तुमचे जे कॉस्टिंग लागेल, खर्च याला होणारा. पण खरं सांगायचं तर मोदकाला मेहनतच जास्त आहे आणि भरपूर टाईम द्यावा लागतो. भरपूर टाईम दिल्यानंतर ते मोदक एकदम चांगले होतात म्हणण्यापेक्षा भरपूर टाईम दिल्यानंतर मोदक चांगले